हां या बघा आम्ही दोघं भाऊ. माझा बारका भाऊ मला भेटला रामकृष्ण हरी भावा. रामकृष्ण हरी. आपल्या दोघांवर नाही लाईट येते रे. त्या लाईटीचं काय आपण वाईट केलं ती आपल्याला नजरेत ठेवते. अजून नाही झाला चमकेश. हा इकडं हँडी झालं जिधर बी ते. हां इधर नाही चमकताय हिरवी चमकताय. हां बरं आम्ही आता हे आमच्या भेटण्याची जागा आहे. BSTचं कॅन्टीन बघा इथे लिहिलं बेस्ट कॅन्टीन. आणि खरंच बेस्ट कॅन्टीन आहे मस्त की. आणि आता नाश्ता वगैरे छानपैकी झाला मस्त की. खरं सांगा पहिली वेळ तुला इथला हां खूप छान. तू एक्स्ट्रा तरी घेतली मी घेतली अशा पद्धतीनं. आणि आता इथं नाश्ता आपला फिक्स झालेला आहे. त्यामुळं घरी माझ्यावर नियम आहेत बंधन आहे पण थोडंसं जरा थोडंसं तोंडसाबर आहे. खूप छान माऊली रामकृष्ण हरी. माझा नेहमी मला बारका भाव भेटला की मला लय बरं वाटतं. छान आहे माझ्या ह्याला भेटला की मला माझ्या आईची आठवण येते. म्हणजे असं माझं रिलेशन असं आहे की ह्याची आई माझ्या आईची सक्की बारकी बहीण. त्यामुळं माझ्या आईच्या बारक्या बहिणीचा जीव आहे. माझ्या आईचं माझ्या बारक्या बहिणीचं जीव होतं प्रेम होतं गोड असं नातं आहे. आई मरावी आणि मावशी उरावी त्याप्रमाणे हा आमच्या बारक्या मावशीचा मुलगा आहे. बारक्या आईचा मुलगा आहे. त्यामुळे मला आनंद वाटतो. मला मावशीची पोरं सगळीच चांगली आहे. मग तो आता आमचा पण रम्यासारखा नाद नाही कोणाचा. रम्याबद्दल जरा दोन शब्द बोल की जरा. आपला सक्का मावस भाऊ रम्या. तू हाय कुठं? आईच्या वाट हाय ये लवकर. कुठं काय ते काय बोलायचं काय. नाही असं नाही कसं येणार तू कसा येणार तू कसा येणार. बी प्रॅक्टिकल येईल का? सपनात येईल की. सपनात प्रॅक्टिकल नाही विषयात पण सपनात येईल की. मनापासून आठवण करा. रम्या खरंच भारी होता. आणि आत्ता त्याला ना खरी सांगतो त्याला माणसाची गरज होती आता त्या अडचणीच्या काळात. तसं एकटा पडला होता ना तो थोडा जरी हालचाल झाली असती ना आपण त्याला वरच्यावर जाऊन भेटलो असतो. आणि तो जरा त्याला जिवंतपणा आला असता. पण तो त्याच्या पिचला होता जरा खरंच पिचला होता काय. पण त्याचं दुःख जास्त वाटावर आणलं नाही. गिळलं अक्षर पोटात गिळलं. पण ठीक आहे खूप छान माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आमच्या रमेशला आमच्या बंधूकडून भावपूर्ण श्रद्धांजली. 14 फेब्रुवारीला त्याला 4 वर्ष पूर्ण झाली. 14 फेब्रुवारीला 4 वर्ष आमच्या रमेश पांडुरंग धुळप यांना 4 वर्ष पूर्ण झालं. त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. त्याच्या पवित्र आत्म्याला शांती लाभो. रम्याची आठवणी येतेच पण काय पण म्हण. रम्याचे फोटो आपले दाखव तुला.